स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। पुढची बातमी आपण पाहतोय। महाड पंढरपूरला जोडण्यासाठी नवा महामार्ग बांधला जातोय। मात्र या महामार्गासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचं समोर आलंय। भोर ते वेनवडी दरम्यानच्या 3.5 किलोमीटरच्या टप्प्यातील ही झाडं तोडण्यात आली आहेत। नियमानुसार तोडल्या जाणाऱ्या झाडांपैकी शक्य तेवढ्या झाडांचं पुनर्रोपण करणं गरजेचं असतं। मात्र नियम धाब्यावर बसवून ही वृक्षतोड केला गेल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात केला जातोय। दरम्यान हा सगळा प्रकार विध्वंसाकडे नेणार असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे। 10 झाडाची परमिशन असेल तर 100 झाडं कापली जात आहेत। आपल्या देशाचा वृक्ष राष्ट्रीय वृक्ष वड हा ट्रान्सप्लांट होऊ शकतो। कोणी ट्रान्सप्लांट करत नाही। एका झाडाला 5 झाडं लावतो, कोणी लावत नाही। त्याचा हिशोब कधी बघितला जाणार नाही। आता ह्या राज्यकर्त्यांच्या यांच्या निर्णयाचं आणि आपण सगळे त्यांना मत देतो, याचा काय करायचं हे सगळं परत बघायला मिळेल असं मला वाटत नाही। आपण सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि हा सगळा विकास थांबवला पाहिजे। तर या सर्व सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा गसाच सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।